Please subscribe and turn on notification. अविनाश बरोबर कवितेच्या जगात मराठीत चांगली लिहिली जाणारी कविता आणि कवी आम्ही सादर करीत आहोत मालिकेच्या स्वरूपात. आज आपण कविता ऐकणार आहोत नांदेडचे कवी विनायक सोपानराव येवले यांच्या. विनायक येवले हे काव्याग्रह या कवितेला वाहिलेल्या नियतकालिकाचे कार्यकारी संपादक आहेत. 2015ला त्यांचा मराठी साहित्याचे समकालीन संदर्भ हा समीक्षा ग्रंथ प्रकाशित झालेला आहे. 2014ला ठसे बदललेल्या मुक्कामावरून हा कविता संग्रह प्रकाशित झाला. या संग्रहाला महाराष्ट्र राज्य शासनाचा बहिणाबाई चौधरी काव्य पुरस्कार, साक्षात साहित्य पुरस्कार यासह अन्य पुरस्कारांनी सन्मान झालेला आहे. त्यांच्या काही कवितांचा हिंदी, इंग्रजी इत्यादी भाषांमध्ये अनुवाद झालेला आहे. त्यांचे 2 ग्रंथ प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. एक संपादित ग्रंथ आसाराम लोमटे यांची कथा आशय आणि परिसर आणि दुसरा हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ देशी परंपरेचा शोध हा समीक्षा ग्रंथ. तर आज आपण ऐकूयात विनायक येवले यांच्या कविता त्यांच्याच तोंडून. प्रतिकाराचा एक तरी शब्द उच्चारावाच लागेल. ही घुसमटीची अटळ दुपार अन डोक्यावर तळपणारा सूर्यही, अटळ होऊन बसलेले वैरान ऋतू आणि बांधावरील गळफासही, डोळ्यातल्या आसवांचे उत्सवही ताजेच अन ओसाड कपाळावरचे ओरखडेही, सैरभैर झालेल्या मुक्या चोची अन काळवणणारे बालपणाचे कोवळे आकाश, फितूर बोल घेवड्या मलमपट्ट्या अन हुंदक्यांचे होत गेलेले हसे, आयुष्य बांधत गेले चाळ पायात अन पोटाचे भारूड पाजरत राहिले अगतिकाची लय घेऊन. सुखाचं चित्र काढताना दुःखाचेच रंग गडद होतात, रित्या उंजळीत पडत जातात भोगाचेच खडे. अनिवार्यतेच्या कोलाहलातली भाषा निष्ठून जाते, निष्ठुर होत जाते जगण्याचे व्याकरण. सगळेच फाशे उलटे पडत असतील तर संघर्ष अटळच आहे हे विसरून श्वास तरी कसा घेता येईल. भोगाच्या जीर्ण गोधडीला कितीदा घालावे टाके, नुसता भारवाहू होऊन कसा चालेल. प्रतिकाराचा एक तरी शब्द उच्चारावाच लागेल. प्रतिकाराचा एक तरी शब्द उच्चारावाच लागेल. लोकाच्या सोंडेनं वागू नको. माकडांनी उच्छाद मांडला म्हणून कोणी जंगलात थाटत नाही संसार. पिंडाला कावळा शिवला नाही म्हणून पित्तरांच्या अस्वस्थ आत्म्याला उरावर बसवून घेणेही बरे नाही. दोरखंड पिळदार आहे म्हणून गळ्यात मिरवणेही व्यवहार्य नाही. विषाचे भाव उतरले म्हणून कुणी विषाचा घोट घेतलाय का? स्वतःच्याच तिरडीला कुणी खांदा देतो का? शक्यतांचा गर्भ आभाशीच असतो. घुसमटीचा आकांत कुठल्याच शास्त्रातून ऐकू येत नाही. आसुडाचे मंत्र मात्र कोरून ठेवलेत जागोजागी. नपुंसकता उपरी असत नाही, तुझ्यातच दबा धरून बसलीये ती. तुझा पुरुषार्थ मनगटशाहीकडे गहाण पडलाय. डोक्यात तुझाच मेंदू वळवळू दे, पायात तुझेच अवसान असू दे. नजरेच्या दिव्याला तेल तुझेच टाकत चल. वनवास सज्जन दुर्जनांमध्ये भेद करत नसतो. पाणी अस्पृश्यता पाळत नाही. तहानेचा कोणता आहे धर्म? कुठल्या धर्मग्रंथाच्या संहितेवर बेतलीये भूक? हवेला कुठल्याच नीतिनियमांमध्ये जोखता येत नाही. गाभुळलेल्या विद्वानांचा होयबा होऊ नको. साखरगोड भाषेचे आदेश किती दिवस पाळशील? मिंदेपणाने गंजलेली तलवार लढाईचे शस्त्र होऊ शकत नाही. शेपटी पिरगळल्याशिवाय तास कडेला जात नाही.
हे तू नाळ कापली तेव्हापासून जाणतोसच ना. मूठ सैल झाली की तुझ्या कातडीचा ढोल झाल्याशिवाय राहणार नाही. रोज तुझा बळी दिला जातोय, वरतून राजा म्हणून मुकुटाचा भारही तुझ्याच डोईवर. या विसंगतीचा विचार करणार आहेस तरी कधी? लबाडांचे जू मानेवरून काढून टाक. आपलेच म्हणून गुडघ्यावर रांगू नको. स्वाभिमानाची गाथा इंद्रायणीत बुडवू नको. एकच विनंती आहे तुला, लोकांच्या सोंडेनं वागू नको. लोकांच्या सोंडेनं वागू नको. निराशाग्रस्त बेटाच्या उत्खननाचा आशय. उमराचं फूल दिसावं अनपेक्षित अगदी तसाच. आतून दारं खिडक्या बंद करून बसलेला कवी प्रकाशतो किरमेजी अंधारातून. जो गाडला गेलाय नैराश्याच्या भूकंपाने खोल तळात. मागील कितीतरी वर्षापासून बोलला नाही तो एकही शब्द, स्वतःजवळ वा अन्य कुणाजवळ सुद्धा. हसत नाही तो अलीकडे कुणावरच कुत्सितपणे, वा प्रतिक्रियाही नोंदवत नाही कुठल्याच गैरप्रकाराकडे पाहून. कुठल्याच बदलाची तो आता वाट पाहत नाही, किंवा आहे त्या परिस्थितीवरही त्याचे काहीच म्हणणे असत नाही हल्ली. कुठल्याही विरामचिन्हाशिवाय झेललेत त्याने जगाचे मान अपमान लीन होऊन. तमाम दुनियेने जरी ठरवला पदार्थ, तरी त्याची तमा बाळगत नाही तो किंचितही भ्रांत. दुनियेच्या नमस्कार चमत्कारालाही तो मूकपणेच गिळून टाकतो, गालातल्या गालात हसून. शब्दांनी तोलायचा पूर्वी माणसांच्या परी, आता तागड्यात टाकून तोलत असतो वर्तमानाचे सगळे मूर्त अमूर्त तुकडे निर्विकार चेहऱ्याने. फैसला सुनावल्यानंतर न्यायाधीश मोडतो कलम निर्दयपणे, तसाच कवीनेही मोडून टाकलाय पेन केराच्या टोपलीत. विळख्याच्या कसोट्यांचे लखोटे बगलेत मारून बसलाय तो, कितीतरी वर्षापासून बिनतक्रार. खूड करून घेतलीये त्यानं आपली संवेदना, कुणालाच पाठिंबा देत नाही तो, किंवा निषेधासाठी बोटही उचलत नाही कुणाकडे. तो फक्त तन्मयतेने काळोख कोरीत बसलाय. याच काळोखात हात सुटलाय त्याचा वर्तमानासोबतचा. कुठून एवढे ठार मुकेपण मुरवलं असेल बरं कवीने अंगात? भाषेची शिडं उभारून दुर्लक्षित काळाच्या आशयाचे गलबत वाहून नेणारा, जगाच्या शोकांतिकेचे महाकाव्य लिहिण्यासाठी हंडाभर शाईचा शोध घेणारा, माणसांना माणसातून हद्दपार करणाऱ्या कारणांची लिपी तपासण्यासाठी प्रतीक प्रतिमांच्या शोधार्थ निर्जनात भटकंती करणारा कवी स्वतःतल्या निराशाग्रस्त बेटाचे उत्खनन मात्र करू शकला नाही. शोधू शकला नाही स्वतःच्या पराभवाचे सांगाडे. एक कवी हरवणं असत नाही केवळ त्याच्या एकट्यापुरतं मर्यादित. हरवलेला असतो त्याच्यासोबत धुमसणाऱ्या काळाचा आशय. एक कवी हरवणं असत नाही केवळ त्याच्या एकट्यापुरतं मर्यादित. हरवलेला असतो त्याच्यासोबत धुमसणाऱ्या काळाचा आशय. ओनाम. गोष्टी बदलतात बदलू देत, ठिकाणही बदलतात बदलू देत. बदलाचा नियम तुला मोडीत काढता येणार नाही. तू गतीशी जोडून घे स्वतःला. आक्रोश मिसळतात हवेच्या लोळात, पण तुझ्या रक्ताचे तापमान वाढू देऊ नको. वेदनांच्या चोपड्या हरेक काळात लिहिल्या जातीलच. इतिहास लेखनाचे पुरातन अड्डे तुला नष्ट करता येणार नाहीत. पण निष्ठेनं तुला नवी पानं लिहायची आहेत, डोळे उघडे ठेवून. बंदिस्त आसमंत तुला मुक्त करावा लागेल, धर्माच्या जातीच्या वर्ग वर्णाच्या नावाने जखडून ठेवलेला. मक्तेदारी आणि मुजोरीची तालेवारी संपवावी लागेल तुला मेटावर पाय देऊन. रक्त पाण्यापेक्षा घट्ट असतं हे समजून सांगावं लागेल तुला इथल्या माणसांना. पुतळ्यांमध्ये स्वतःला बंद करून घेऊ नकोस. विटंबना करणाऱ्या हातांनी वाऱ्याशी युती केलीये. आपले परके म्हणण्याचे फायदे मिळतीलही तुला, पण हे क्षणात उडून जाणाऱ्या कापरासारखे असतात. ध्यानात असू दे. प्रेषिताची बाधा तुझ्या माणूस असण्याला न हो. या व्यवहारी जगात शेवटी तुला एकच सांगतो,
की गोष्टींमध्ये हरवू नकोस. या गोष्टींना रक्ताची चटक लागलेली आहे. या गोष्टींना रक्ताची चटक लागलेली आहे. घोडे बाजार. एक घोडा चनेचा घळतोय. एक घोडा रेसकोर्सवर धावत सुटलाय. एक घोडा तबेल्यात नुसताच किंकाळतोय. एक केवळ दातावर दात आदळत उभा आहे. एक तबेल्यात बंद केलाय. एक घोडा उत्तम पैदाशीसाठी सज्ज ठेवलाय. एक घोडा धावून धावून म्हातारा झालाय. एकाचे ओझे वाहून वाहून नाल झिजलेत. पण एक घोडा असाही आहे की जो ना चनेचा घळतोय, ना धावतोय, नाही दात वाजवतोय, नाही त्याला तबेल्यात बंद केलंय, नाही तो ब्रीडिंगसाठी सज्ज आहे. तो घोडा इतर घोड्यांपेक्षा चालाख आहे. त्यानं आपली तुकडीही बांधलीये इतर रिकाम्या घोड्यांना आमिष दाखवून. तो अधूनमधून आवेशपूर्ण भाषणही करतो. मोर्चेबांधणी जोमाने चालू आहे त्याची. तो इतर घोड्यांच्या शर्यतीही लावतो. शर्यतीत नेमाने तोच जिंकतो, शर्यतीच्या बाहेर राहूनही. तो 5 वर्षात कधी साधं ढुंकूनही पाहत नाही वंचितांच्या तबेल्यांकडे. तो फक्त झूल पांघरून उभा आहे राजधानीत हात उंचावत. तो फक्त झूल पांघरून उभा आहे राजधानीत हात उंचावत. पुढील भागात आपण ऐकणार आहोत कवी मोहन शिरसाट यांच्या कविता. Please subscribe and turn on notifications.